नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये आपल्या इंग्रजी विषयासाठी स्वागत करतोय. तर आपण बघा, गेले 2 ते 3 दिवसापासून काय शिकतोय? लिटल गर्ल्स आर वायझर दॅन ओल्ड पीपल. लहान मुली काय आहेत? मोठ्या व्यक्तींच्यापेक्षा खूप हुशार आहेत. हा लेसन आपण अभ्यासला आहे. एक छोटीशी स्टोरी, मलाशा आणि अकुल्का ह्या दोघींच्या विषयी काय केलं आहे आपण? खूप सारा अभ्यास केलेला आहे, खूप सारं बोललेलं सुद्धा आहे. आता ही आहे मलाशा, पहिलं कॅरेक्टर, आणि दुसरं आहे अकुल्का, बरोबर. ह्या मलाशा आणि अकुल्का या दोन्हींच्याबद्दल आपण अभ्यासलो आहोत. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावरची काय करायचे आहेत, तुम्ही प्रश्नोत्तरं सोडवायची आहेत. यू हॅव टू सॉल्व द क्वेश्चन अँड आन्सर्स. चला तर मग आपण काय करूया, ही क्वेश्चन अँड आन्सर्स आज आपण इथं सोडवणार आहोत. मला आशा आहे की तुम्ही नक्की सोडवला असाल. तर बघा, पेज नंबर 14, 14 नंबरवरती तुम्हाला काय आहे हे दिलेलं आहे. रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन. रीड अलाउड, रीड अलाउड. अलाउड म्हणजे काय? तर मोठ्याने वाचणे. बघा इथं तुम्ही काय करा, हे लिहून घ्या. मोठ्याने वाचणे, मोठ्याने वाचणे विथ प्रॉपर इंटोनेशन. इंटोनेशन म्हणजे उच्चार, इंटोनेशन म्हणजे उच्चार, बरोबर आहे. इंटोनेशन. रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन. योग्य उच्चाराने काय करा, हे दिलेलं तुम्ही काय करायचं आहे, वाचायची आहेत. आता पहिलं बघा काय आहे, डोंट गो. डोंट गो तुम्ही म्हणायचं आहे. नेक्स्ट, लुक आउट. लुक आउट. डोंट गो म्हणजे तिकडे जाऊ नको. लुक आउट, पहा. आय एम अफ्रेड, मी घाबरलो. इथं काय राहिलं आहे आपलं, उद्गारवाचक चिन्ह इथं राहिलेलं आहे. हे तुम्ही इथं देणं गरजेचं आहे, लिहिणं अपेक्षित आहे. आय एम अफ्रेड, मी घाबरलो खूप. नेक्स्ट, शेम ऑन यू. शेम ऑन यू. शेम ऑन यू, मला लाज वाटते, तुझी लाज, तुला शरम वाटली पाहिजेत. शेम ऑन यू. नेक्स्ट, नेवर माइंड. नेवर माइंड. ठीक झाली. काय आले आपली 5 शब्द तुम्हाला दिली होती. काय दिले बघा, पहिला क्वेश्चन, रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन. खाली दिलेली शब्द काय करायचे आहेत, योग्य उच्चाराने तुम्ही वाचायचे आहेत. यू हॅव टू रीड द 5 गिवन वर्ड्स विथ प्रॉपर इंटोनेशन. द फर्स्ट वन, डोंट गो. लुक आउट. थर्ड वन, आय एम अफ्रेड. शेम ऑन यू अँड नेवर माइंड. ही काय झाली, ही 5 शब्द आपण वाचलेली आहेत. तुम्ही काय करा, ही तुमच्या वहीत लिहून घ्या. जर इथं शाळेमध्ये तुम्ही हजर असता तर आपण काय केलं असतं, ही प्रॅक्टिस करून घेतली असती, आपल्याला घेता आलं असतं. पण ह्या लॉकडाऊनमुळं म्हणा किंवा अजून काही प्रॉब्लेम्समुळं आपली शाळा सुरू झालेली नाही. तर हा झाला आपला पहिला प्रश्न. दुसरा बघा, सेकंड वन, स्पॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी. आता बॉडी पार्ट्स म्हणजे काय करायचं, इथं ही जी आपण स्टोरी पाहिली, कोणती स्टोरी आहे, लिटल गर्ल्स आर वायझर दॅन ओल्ड पीपल. ह्या स्टोरीमधील बॉडी पार्ट्स म्हणजे शारीरिक अवयव, शरीराचे अवयव म्हणू आपण. बघा इथं काय, शरीराचे अवयव. बॉडी पार्ट्स तुम्हाला काय करायचे आहेत, शोधायचे आहेत, शरीराचे अवयव. आता बघा, पहिलं चित्र तुम्हाला दिसते. हां, ह्याच्यामध्ये काय सांगा, पहिल्यांदा आहे हेड, आहे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. त्यानंतर आईज, नेक, नोज, फूट आणि अँकल, बरोबर. किती झाले बघा, 1 2 3 4 5 6. हे 6 बॉडी पार्ट्स काय झाले तुमच्या पुस्तकात, तुमच्या धड्यामध्ये इथं आलेले आहेत. याचा आपण अभ्यास केला. अँकल म्हणजे ते जे पायापर्यंतचं पाणी होतं बघा, घोट्यापर्यंत, तो अँकल. फूट, तिनं पाय त्या पाण्यात टाकला. नेक, नेकवरती त्या अकुल्काच्या यानं मारलं. आईज,
नोज आणि हेड. हे काय झाले, हेड म्हणजे तो जो अँकरशिप आहे, अँकरशिप काय केला होता, तिनं डोक्याला गुंडाळला होता, हेड झालं तिथं. आणि आईज अँड नोज, जे पाणी उडालेलं आहे, थप करून जे पाणी उडालं, ते पाणी उडून कुठे रे, डोळ्यावरती गेलं, नाकावरती गेलेलं आहे, म्हणून हे झाले काय, बॉडी पार्ट्स. बरोबर आहे. आणि पुढचा प्रश्न काय आहे, ॲड 3 अदर नेम्स ऑन युअर ओन. आणि तुम्हाला काय करायचं आहे, बाकीचे जे 3 अजून अवयव तुम्ही स्वतः सांगायचे आहेत. बघूया, सांगूया आपण. चला बघा, इथं आले का बघा, येस. आता पहिलं फोरहेड. फोरहेड म्हणजे कपाळ. कपाळ आहे ना आपलं. ओके, हा जो भाग दाखवतो इथं, हा काय झाला, कपाळाचं. जर थोडंसं आपण मोठं करूया बघा इथं. आता फोरहेड हा भाग आपला कपाळ. चिक्स म्हणजे गाल. लिप्स म्हणजे ओठ. हँड म्हणजे हात, दोन्ही हात आहेत, एक राईट आहे, एक लेफ्ट आहे. त्यानंतर फिंगर्स दिसतात का बघा इथं, येस, दीज आर फिंगर्स. फिंगर्स म्हणजे हाताची बोटं. त्यानंतर लेग्स, पाय. आणि टोज म्हणजे पायाचे अंगठे. इथं राऊंड भाग केलेला आहे बघा, हा, याला आपण काय, पायाचे अंगठे म्हणतो. बरोबर आहे. मग हे झालं काय, ही जे अवयव आहेत, ते अवयव काय नाही आहेत, त्या लेसनमध्ये आलेले नाहीत. लेसनमध्ये आलेले अवयव हे फक्त एवढे. हा झाला तुमचा पहिला प्रश्न. त्यातला दुसरा काय आहे, हे सोडून तुम्हाला दुसरे अवयव सांगायचे होते. ॲड 3 अदर नेम्स ऑन युअर ओन. समजला का बाळांनो प्रश्न तुम्हाला? जर समजलं नसेल तर तुम्ही काय करा, मला फोन करा, मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, सर पुन्हा एकदा सांगा. मी नक्कीच तुम्हाला काय करेन, पुन्हा एकदा सांगेन. ठीक आहे. पुढं जाऊ आपण. प्रश्नाला आपला हा तिसरा. काय प्रश्न आहे बघा, लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड देअर एजेस. इथं काय करायचं आपल्याला, कॅरेक्टर्स म्हणजे पात्र म्हणू आपण, किंवा कथानक. कलाकार आपण म्हणूया, कलाकार. बरोबर. आता तुम्हाला ही जी स्टोरी आहे, ही जी गोष्ट आहे, छोटीशी अतिशय मजेशीर गोष्ट आहे, ह्या मजेशीर गोष्टीमध्ये किती कॅरेक्टर्स पाहायला मिळाले हे तुम्ही इथे सांगायचं आहे. यू हॅव टू टेल, यू हॅव टू मेक अ लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स. एक यादी बनवायची आहे आणि त्यांचे ॲप्रोक्झिमेट एज सांगायचे, सरासरी त्यांचं वय किती असेल हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. ठीक आहे. आता पहिलं कॅरेक्टर बघा कोण आहे, तर अकुल्का आहे. निळ्या रंगाची आपली अकुल्का आहे. त्यानंतर तिचं वय किती आहे, 9 इयर्स. बरोबर का. हर एज इज 9 इयर्स ऑफ एज. दुसरं कॅरेक्टर येते आपल्यासमोर, मलाशा. मलाशाचं वय किती आहे, दिस इज मलाशा. शी हॅज वॉन अ ब्युटिफुल येलो ड्रेस. तिचा पिवळ्या रंगाचा वेशपत्तीनं तिनं परिधान केलेला आहे आणि डोक्यावरती काय केलं आहे, तर लाल रंगाचा हा रुमाल तिनं गुंडाळलेला आहे. आणि तिचं वय आहे 11 इयर्स. 11 वर्ष हे काय आहे, तिचं वय आहे. 2 कॅरेक्टर बघितले आपण. पहिलं कोणतं, तर अकुल्का, तिचं वय 9 वर्ष. आणि दुसरं मलाशा, तिचं वय 11 इयर्स. ठीक आहे. पुढचं अकुल्काज मदर. अकुल्काज मदर म्हणजे अकुल्काची आई. बरोबर का. अकुल्काची आई, तिचं वय आहे 30 इयर्स, 30 वर्ष. आपण म्हणूया अकुल्काची आई. ओके, सॉरी. अकुल्काचं एज आहे, अकुल्काच्या आईचं एज 30 इयर्स. पुढं बघा, मलाशाज मदर. मलाशा मदरचं ही आहे मलाशाची आई. तिचं वय आहे 35 इयर्स. किती झालं वय तिचं, 35. ॲप्रॉक्झिमेट. आपण हे आपल्याला परफेक्ट वय माहिती नाही, एक अंदाज आपण इथं बांधलेला आहे. बरोबर. मग हे अंदाजाच्या जोरावर आपण सांगू शकतो. नेक्स्ट बघा, ओल्ड लेडी. ओल्ड लेडी म्हणजे आजीबाई. बरोबर का. ही आजीबाईनं काय केलं आहे, तर ते जे भांडण झालं होतं, ते भांडण इथं काय केलं होतं, मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
ते थांबवत होते, भांडू नका म्हणते. ईस्टर आहे, हा महत्त्वाचा सण आहे, अतिशय आनंदाचा सण आहे हा, आणि तुम्ही काय करताय, भांडताय, भांडू नका असं ती म्हणत होती, असं ती इतरांना समजावून सांगत होती. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. नॉट अ सिंगल मॅन वॉज रेडी टू स्टॉप द क्वारल. कुठेही इथं थांबण्याची त्यांना इच्छा नव्हती. ठीक आहे. त्यानंतर तिचं वय किती आहे मग, 60 वर्ष. बरोबर का. नेक्स्ट बघा. हां, हे सुद्धा भांडणारे व्यक्ती 2 मेन आहेत. इथे 2 आहे, भरपूर व्यक्ती होते, पिजन्स होते ते. त्यांचं वय किती आहे, एकाचं 35 म्हणू, एकाचं 43 म्हणूया. कदाचित हे अकुलकाची फॅमिली असेल आणि ह्या मलाशाची फॅमिली असेल, आणि या दोघांचं एज किती आहे, 35 ते 43 असं आपण म्हणूया. 35 to 43 इयर्स. बघा. हां, आता पुन्हा एकदा आपण बघू. काय केलं आपण, कॅरेक्टर्स पाहिलं. पहिलं कॅरेक्टर कोणतं होतं, तर अकुलकाचं होतं. त्यानंतर मलाशा होती. अकुलकाचं वय 9 वर्ष, मलाशाचं किती वय सांगितलं आपण, 11 वर्ष म्हटलं. पुन्हा अकुलकाची आई होती. अकुलकाच्या आईचं वय किती झालं बाळांनो, तर आपण म्हटलं की 30 इयर्स म्हटलं. त्यानंतर मलाशाच्या आईचं आहे 35 इयर्स. त्यानंतर ओल्ड लेडी बघितली. ओल्ड लेडीचं वय 60 इयर्स. आणि जी शेवटी आहे ते आपले जे 2 मेन दे वर कॉर्लिंग, जे लोक भांडत होते, त्यांचं वय 35 वर्ष. ठीक आहे, समजलं. पुढं जाऊ आपण. बघा. राईट द स्टेजेस इन विच फाईट बिगॅन अँड गॉट वर्स. आता इथं काय करायचं आहे, ज्यावेळी फाईट म्हणजे युद्धाला इथं सुरुवात झाली. द फाईट हॅज बिगन अँड गॉट वर्स. वर्स म्हणजे वाईट, अतिशय वाईट. इथं लिहितोय, थांबा एकच मिनिट मी. बघा. वर्स, बॅड, वर्स आणि वर्स्ट. हे पुढं आपल्याला बघायचं आहे. क्रियापदाचे 3 रूप, बॅड, वर्स, वर्स्ट, गुड, बेटर, बेस्ट. त्यातलंच बॅड, बॅड, वर्स आणि वर्स्ट. वाईट, अतिशय वाईट आणि खूप वाईट. बरोबर. वाईट, अतिशय वाईट, खूप वाईट आणि अतिशय वाईट. ठीक आहे. मग इथं काय करायचे आहेत आपल्याला, स्टेजेस, पायऱ्या लिहायच्या आहेत. ज्यावेळी युद्धाला सुरुवात झाली, कशा पद्धतीने सुरुवात झाली हे इथे लिहायचं आहे. पहिलं बघा, द फर्स्ट स्टेज काय आहे, पहिलं अकुलकाज मदर स्ट्राईक्स मलाशा. इथं लिहिलेलं आहे, ही मारते. बरोबर का. अकुलकाज मदर स्ट्राईक्स मलाशा. ही अकुलकाची आई आहे आणि ही मलाशा आहे. आणि इथं काय केलं आहे, इथं अकुलकाच्या आईनं इथं हिला मारलेलं आहे, मलाशाला. बरोबर. हात मारलेले तिनं, डोक्यावरती एक मारलेले आहे. बरोबर. द फर्स्ट स्टेज, पहिली स्टेज. पुढं बघा. सेकंड, आर्ग्युमेंट स्टार्टेड बिटवीन 2 वुमन. आर्ग्युमेंट, आता 2 वुमन कोण, ही अकुलकाची आई, दिस इज द अकुलकाज मदर, आणि दिस इज द मलाशाज मदर. अकुलकाच्या आईमध्ये आणि मलाशाच्या आईमध्ये काय झालं, आर्ग्युमेंट. तिथं आता भांडणाला सुरुवात झाली, शब्दांची देवाणघेवाण येते, वादविवादाला इथं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा, क्राऊड स्कोल्डेड अँड कर्स्ड ईच अदर. तिसरी स्टेप, म्हणजे इथं वर्स झालेलं आहे. क्राऊड, इथं लोक जमा झाले काय सगळे, हे बघा, हे लोक जमा झालेत, हे लोक सगळे जमा झालेत आणि एकमेकांना शिव्या देत आहेत, एकमेकांना शिव्यांची लाखोली करत आहेत. दे आर स्कोल्डिंग ईच अदर, एकमेकांना शाप देत आहेत. बरोबर. हे झाली तिसरी स्टेप. तर नेक्स्ट बघा, शी ट्राईड टू सेपरेट द 2 मेन. आणि इथं ही आजीबाई काय करते, आता हे सगळं हे थांबवण्याचा प्रयत्न करते इथं. बरोबर. ह्यांना थांबा म्हणते, नका भांडू म्हणते. ही आजीबाई आपली महत्त्वाची आहे. आता नेक्स्ट पुढे बघा, हाऊ फाईट केम टू ॲन एंड. त्यातलाच दुसरा प्रश्न आहे, ही जी युद्ध आहे ते संपलं कसं. एंड म्हणजे समाप्त, एंड समाप्त म्हणजे आपण शेवट म्हणता येईल त्याला. थांबलं कसं, तर पहिलं अकुलका अँड मलाशा स्टार्टेड अगेन टुगेदर अँड लाफिंग.
इथं बघा दोघीजण मुली खेळत आहेत. इथं कुलका मलाशा हा बॉल खेळत आहेत त्या. हे तिथं घर आहे, घराशेजारी पुन्हा त्या दोघीजण काय करतायत, खेळतात. त्या पुन्हा एकदा खेळायला लागलेल्या आहेत. पहिली स्टेज त्याने त्यांचं भांडण विसरलं आणि when grandmother showed these two men they felt ashamed and fight ended. आणि ह्या लोकांनी, हे बघा ही लोक बघतायत आता. इथं काय आहे, अकुलका आहे, मलाशा आहे, ह्या दोघी काय करतायत, ते आर प्लेइंग विथ बॉल. त्या बॉलनं खेळतायत इथं. आणि ह्या बॉल न खेळत असताना खेळतेलं त्यांना पाहून काय झालेलं आहे, ह्या सगळ्या लोकांनी सुद्धा काय केलेलं आहे, त्यांचं भांडण ते विसरलेलं आहे. आणि त्यांनासुद्धा त्यांची लाज वाटलेली आहे, शरम वाटलेली आहे, कमीपणा वाटलेला आहे की नेमकं आम्ही भांडायला नको पाहिजे होतं. लहान मुली आहेत त्या, लहान मुली भांडणार, पुन्हा दोघीजण काय करणार, एकत्र येणार आणि त्या खेळणार. त्यामुळं आपण सुद्धा न भांडता आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे, असंच त्यासुद्धा म्हटलेलं आहेत. आणि ते तिथं आपलं त्यांची लढाई जी आहे, त्यांचं भांडण जे आहे, त्यांचं भांडण इथं मिटलेलं आहे. हा झाला नंबर 4. आता पुढचा प्रश्न बघा इथं, कलर बॉक्स दिलाय का तुम्हाला, नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. आता 5 नंबर काय आहे, नाव चूज एनी वन ऑफ द रिझन्स यू हॅव लिस्टेड इन द ॲक्टिव्हिटी ऑन पेज 10. राईट डाऊन अँड enact a choral based on that reason and also how it was revolved. हे इथं लिहायचं आपल्याला. हे जेव्हा आपली शाळा सुरू होईल त्यावेळी आपण काय करूया, इथं ते ॲक्टिंग करून घेऊ. आता इथं बघा कलर बॉक्स काय दिले तुम्हाला वाक्य, आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. दिस इज द क्वेश्चन. प्रश्न दिसतो आपल्याला. हा बघा, आय विल टेक ऑफ माय शूज. आय विल टेक ऑफ माय शूज. मी इथं बघा चित्र दिसते तुम्हाला, ही मुलगी काय करत आहे, तिचे शूज काढत आहे, म्हणजेच टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथं वाक्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे. हा पहिला बघ होता, टेक ऑफ माय शूज होतं, ते काढायचं होतं, बरोबर. इथं काढलं आपण. आय विल मेक माय फूड अँड यू डू द सेम. इथं करते काय ही स्त्री, ही जेवण बनवायला लागलेलं आहे. आय विल मेक माय फूड, यू डू द सेम. जसं मी जेवण बनवते अँड तू सुद्धा तसं जेवण बनव. फर्स्ट सेंटेन्स. सेकंड वन, आय विल क्लीन माय हाऊस. म्हणजे इथं बघा ती स्त्री स्वतःचं घर साफ करत आहे अँड यू सुद्धा सेम. इथं बदलला का आपण, हा कलर बॉक्स झाला. आय विल क्लीन माय हाऊस अँड यू डू द सेम. नेक्स्ट बघा, द नेक्स्ट वन, आय डू माय होमवर्क. मी माझा अभ्यास करतो तसाच तूही कर. आय विल डू माय होमवर्क अँड यू डू द सेम. नेक्स्ट वन, आय विल वॉटर माय प्लांट अँड यू डू द सेम. जसं मी माझ्या गार्डनला पाणी देत आहे तसंच तू सुद्धा कर. बरोबर आहे. काय कळालं का बघा प्रश्न. आणखीन एकदा आपण बघूया. हां, काय करायचं होतं, टेक ऑफ माय शूज हे तुमच्या कलरमध्ये दिले, बरोबर. आपल्याला हे काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे. काढून टाकलं मग राहतं काय, आय विल अँड यू डू द सेम. इतकंच इथं राहिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं, याच्याऐवजी फक्त तिथं दुसरा शब्द वापरायचा होता. काय वापरलं मग, आय विल मेक माय फूड अँड यू डू द सेम. अशा पद्धतीनं काय करायचं, तुम्हाला हे सोडवायचं आहे. ठीक आहे. पुढं आय विल क्लीन माय हाऊस, डू माय होमवर्क, वॉटर माय प्लांट. झालं. हे झालं पहिलं वाक्य. दुसरं, धिस इज टाईम फॉर रिजॉयसिंग. बरोबर आहे. इथं मुली बघा त्या खेळत आहेत, आनंदानं खेळत आहेत, इवन बसलेले आहेत त्या शांत. आता इथं काय करायचं आहे, रिजॉयसिंग हा शब्द तुम्हाला काढायचा आहे. यू विल हॅव टू रिमूव्ह द वर्ड रिजॉयसिंग. आणि काय लिहायचा, इथं वर्किंग टाकायचं. टाकल्याचं बघा, धिस इज टाईम फॉर वर्किंग. ही लेडी इथं काम करते, काम चाललेलं तिचं.
शी इज अ रिसेप्शनिस्ट अँड शी इज जस्ट वर्किंग. म्हणून काय केलं, हा इथं सेम राहिला, फक्त हा शब्द बदलला. दिस इज टाईम फॉर वर्किंग. नेक्स्ट वन बघा, दिस इज अ टाईम फॉर प्लेईंग. इथं शब्द कोणता बदलला, फक्त आपण प्लेईंग. इथं मुलं खेळत आहेत. इथं बघा डिनर, हे सगळे बसून जेवत आहेत. नेक्स्ट स्टडिंग, इथं शब्द बघा, हा स्टडिंग फक्त घातला, ही मुलगी अभ्यास करते. इथं ट्युशन, तर ट्युशन घेत आहेत मुलं, शिकत आहेत. आणि शेवट बघू आपण पुन्हा एकदा, आपण बघतोय, लक्ष द्या. यू हॅव टू पे क्लिअर अटेन्शन. रिजॉईस होतं, रिजॉईसिंग काढलं. वर्किंग म्हणजे काम करणे. त्यानंतर काय बदललं आपण, प्लेईंग घातलं. पुन्हा डिनर आणि स्टडिंग आणि ट्युशन, इतके शब्द आपण काय केले, चेंज केलेले आहेत. ठीक आहे. मग आता पुढचा प्रश्न नंबर 7. रीड, राईट, रिमेंबर अँड राईट. इथं काय केले बघा, इथं ड्रेस, ड्रेस्ड, हे काय दिले तुम्हाला, तर क्रियापद, वर्ब दिलेत. आणि वर्ब फॉर्म्स, रेग्युलर वर्ब फॉर्म्स आपण म्हणूया त्याला. रेग्युलर वर्ब फॉर्म म्हणजे, तर इथं क्रियापदाच्या शेवटी ई डी हा प्रत्यय लावणं. काय लावणं, ई आणि डी हे दोनच फक्त लावणं. ड्रेस, ड्रेस्ड, ड्रेस होतं, ड्रेसला काय लावलं, ई डी लावलं. वॉक, वॉक्ड. ग्रास्प, ग्रास्प्ड. लाफ, लाफ्ड. वॉन्ट, वॉन्टेड. पास, पास्ट. कोम्ब, कोम्ब्ड. पुश, पुश्ड. स्टार्ट, स्टार्टेड. जम्प, जम्प्ड. पिक, पिक्ड. लुक, लुक्ड. गॅदर, गॅदर्ड. स्कॅटर, स्कॅटर्ड. हॅलो, ही काय झाली, क्रियापद. आता वॉक म्हणजे काय, ह्याचे तुम्हाला होमवर्क देतो. ह्या सगळ्या शब्दांचे तुम्ही अर्थ शोधून मला पाठवायचे. मी इथं सांगणार नाही. हा झाला तुमचा आजचा होमवर्क. सगळा होमवर्क मी सोडून दिला आहे, बरोबर. सगळं मी सोडवलेलं आहे, व्यवस्थित सोडवून सांगितलेलं आहे, उत्तरं सांगितलेली आहेत. तुम्ही उत्तरं लिहायची आहेत ती, आणि ह्या शब्दांचे अर्थ इथे लिहायचे आहेत. ड्रेस म्हणजे काय, वॉक म्हणजे काय, ग्रास्प म्हणजे काय, लाफ म्हणजे काय. तुमच्याकडे शब्दार्थ असतील किंवा तुमच्या शब्दार्थ तुम्ही घेतलेला असाल, त्या शब्दार्थमध्ये बघा. कोणत्या शब्दाचा अर्थ नाही सापडला तर मला विचारा, मी तो तुम्हाला सांगेन. ठीक आहे. नेक्स्ट, आता ही झाली रेग्युलर फॉर्म्स. आता इररेग्युलर बघा. इरेग्युलर म्हणजे की जिथं ईडी लागत नाही. इथं रन, रॅन. जर ईडी लागत, रन, रन म्हटलं होतं, इथं होत नाही. रन, रॅन. बिगिन, बिगॅन. सिंग, सॅंग. मीट, मॅट. टेक, टूक. से, सेड. रिप्लाय, रिप्लायड. ड्रिंक, ड्रँक. गो, वेंट. कम, केम. सी, सॉ. गेट, गॉट. आणि इकडं ब्रिंग, ब्रॉट. गिव, गिव. ईट, एट. ट्राय, ट्राईड. ब्रिंग, ब्रॉट. टीच, टॉट. ही काय झाली, इररेग्युलर वर्ब्स. इररेग्युलर वर्ब म्हणजे की जिथं काय लागत नाही, ईडी हा प्रत्यय लागत नाही, असे शब्द. यांचेसुद्धा तुम्हाला अर्थ शोधायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, आता इथं बघा, यूज एनी ऑफ दीज पेअर्स इन पेअर ऑफ सेंटेन्सेस. हा इथं आहे. आता जे आपण वर्ब्स बघितले, क्रियापदं बघितली, ती क्रियापदं तुम्हाला वाक्यात वापरायची आहेत. यू विल हॅव टू यूज ऑल दीज वर्ब्स इन गिवन सेंटेन्स. आता बघा, पहिलं एक्झाम्पल ते रन, रॅन इथं दिलेलं आहे. त्याचं काय आहे, माय डॉग रन्स व्हेरी फास्ट. येस्टरडे इट रॅन आफ्टर अ कॅट. बघा, माय डॉग रन्स फास्ट. येस्टरडे इट रॅन आफ्टर द कॅट. झालं का इथं पहिलं वाक्य. तर दुसरं घ्या. इथं तुम्हाला काय करायचं आहे, सिंग, सॅंग. सिंग, सॅंग. बघा, सिंग. आय लाईक टू सिंग. सिंगाला इथं क्लासिकल सॉन्ग, बट इन फेअरवेल पार्टी आय सॅंग हिप हॉप सॉन्ग. बघा, आय लाईक टू सिंग अ क्लासिकल सॉन्ग. इन फेअरवेल पार्टी आय सॅंग. सिंग आलं, सॅंगसुद्धा आलं. इथं क्लासिकल सॉंग्स, बट इन फेअरवेल पार्टी आय सॅंग हिप हॉप सॉन्ग. इथं हिप हॉप सांगितलं आहे. बघा, इथं त्याचं क्लासिकल आहे, इथं हिप हॉप आहे. नेक्स्ट,
तर इथं काय बघा, ब्रिंग ब्रॉट, ब्रिंग ब्रॉट. तर ब्रिंग, आय डेली ब्रिंग चपाती, इथं चपाती दिसते का, आणि इथं राईस. आय डेली ब्रिंग चपाती अँड भाजी इन माय टिफिन. येस्टरडे आय ब्रॉट, इथं ब्रॉट आलं का बघा, ब्रॉट द राईस, इथं चपाती इथं राईस. म्हणजे मी दररोज चपाती आणि भाजी आणते, पण काल मी भात आणला होता. ब्रिंग आणि ब्रॉट इथं वापरलेला आहे. नेक्स्ट, मीट मॅट, मीट met. I daily meet my college friends, but in last month, इथं आहे का बघा, मीट वापरलं इथं. आय मेट माय स्कूल फ्रेंड्स इन गार्डन, इथं मेट आलं का, इथं मीट आणि मेटचा इथं आपण काय केला, इथं वापर केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, टीचर टोल्ड मी टू स्टार्ट वर्किंग हार्ड. आय स्टार्टेड वर्किंग हार्ड फॉर एक्झाम्स. स्टार्टेड, शिक्षकांनी मला अभ्यास करायला सांगितलं आणि मी अभ्यासाला सुरुवात केली. स्टार्टेड. ठीक आहे. तर आज आपण काय बघितलं आहे बघा, आज आपण इथं तर लिटल गर्ल्स आर वायझर दॅन ओल्ड या विषयीचा, या धड्यावरती असणारे जे वर्कशॉप आहे, इंग्लिश वर्कशॉप, ज्या असाइनमेंट आहेत त्या असाइनमेंट सोडवायच्या कशा, त्याचं एक मॉडेल तुमच्यासमोर मी सादर केलेलं आहे. मी आशा करतो, आय होप यू माईट हॅव एन्जॉईड, यू माईट हॅव लाईक्ड द आन्सर्स. तुम्हाला नक्कीच हे समजले असतील, आणि जरी समजले नसेल तरी अजून मला एकदा सांगा, मी पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगेन. आणि मला कॉल करा, जर समज नसेल तर, काही शंका असतील तर तुम्हाला फोन करू शकता. ठीक आहे. तर आज आपण थांबतो. तुम्हाला तुमचा होमवर्क दिलेला आहे, जी रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स आहेत त्यांचे तुम्हाला अर्थ शोधायचे आहेत. यू हॅव टू फाइंड आउट द मीनिंग्स ऑफ गिवन वर्ड्स. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.